राजकारणी लोकांना आपला कार्यक्रम ठोकला, राजकारणी लोकांना आपल्या गाड्या बदलल्या, राजकारणी लोकांकडे गाड्या आल्या. पण मी जरासं वेगळं सांगतो, आपल्याला राजकारणी लोकांना कमी आणि प्रशासनातल्या लोकांना जास्त लुटले. कळलं का? आपल्याला ठोकलं कोण माहिती आहे का? तुमची सातबारा लिहून घेण्यासाठी पैसे कोण घेतले? नेत्याने घेतले का तिथल्या तलाट्या ग्रामसेवकांना घेतले? आहे का? मी सर्वच बोलतो तुम्हाला. आहे का? नाही नाही नाही, माझं म्हणणं एकच आहे. इकडे पहा, दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारील नको. समाजाप्रती उत्तरदायित्व या नात्यानं मी त्या ठिकाणी गेल्यावर मी काय न्याय देऊ शकतो ही महत्वाची भूमिका आहे. म्हणजे आजकाल मी प्रशासनात, कारण आम्ही लेकरं घडवतो, त्या लेकरांना एक वाक्य देत असतो. प्रत्येक पोरग या ठिकाणी येते. बा आल्याच्या नंतर मी गरीब होतो, मी अतिशय हालापेष्टा सहन केल्या, मला मेदचे वांदे होते, आता मी नोकरी लागलो, आणि कार्यक्रम ठोकायला कोणाचा? गरीबाचाच. ही मेंटॅलिटी आहे. म्हणजे आणि आता ज्या सभापती असतील, इथं बसलेले विचार मंचावरील मान्यवर असतील, अहो हे फुकट निवडून आले नाही, हरामखोरांनी 500 घेतल्याशिवाय बाहेर पडले नाही. हे बी त्याचा काय दोष आहे? काय काय 500 याही घेतलं आणि 1000 नगरपालिकेला रेट होता 2000, आणि तू 2000 घेतल्यावर तू नाली तोडून भरल्यावर नगरसेवकाला फोन लावतो. तुला तर मार पाहिजे 50 मिनिटं. म्हणजे माझं म्हणणं आहे की काही काही गल्ल्या होत्या, ज्याला 3 लाख पगार आहे, ते हरामखोरानं घरात 15,000 आल्याशिवाय मतदानाला गेलं नाही. म्हणजे मेन गोष्ट काय की उत्तरदायित्व नात्यानं पहिल्यांदा आपलं काही नैतिक कर्तव्य लागतं की मी काय करायला पाहिजे. तुम्ही शब्द वापरला, भारत आपला देश नाही. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये 1962 पेदामली व्यंकट सुब्बाराव यांनी शब्द वापरलाय, भारत माझा देश आहे, आपला नाही. आपला म्हणल्यावर कार्यक्रम ठोकायसाठी असतो. बस स्टँड आपलं आहे ना, वाचून टाकला कार्यक्रम, कारण ते आपलं आहे ना. शाळा आपली आहे, भिकार सोडून गाडी गाडीवर घंटी ऐकली, कारण ती शाळा आपली आहे ना. हल्लेलं पत्र याच्या गोठ्यावर नेऊन टाकलं, शाळा आपली आहे. हल्लेली फरची याच्या संडास बाथरूमच्या समोर, शाळा आपली आहे. आता हा कार्यक्रम आहे, कार्यक्रम आपला आहे. झटकणार गेला निघून, ती बेजार होणार एकटंच. पण कार्यक्रम माझा म्हणल्यावर गाद्या बरोबर ठेवायच्यात, माई सिस्टीम बरोबर ठेवायची आहे, ते बॅनर काढून ठेवायचे, हे का नाही. त्याच्यानंतर काही गालबोट लागणार याची काळजी घ्यायची, महिला बरोबर गेल्या पाहिजे, लहान लेकर बरोबर गेले पाहिजे. का? तो कार्यक्रम माझा आहे. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये आपण जो शब्द वापरलाय तो माझा आहे, आपला नाही. म्हणून लेकरांना दैनंदिन जीवन जगत असताना मायबापांना पहिले हे शिकवा की हा भारत आपला नाही रे बाबा, हा भारत माझा देश आहे. आणि माझं म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. माझी म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. आपण घर माझं म्हणतो म्हणून कोणताच हरामखोर आपल्या घरात थुकत नाही. पण बस स्टँड आपलं म्हणतो, थुकणारे भिकारचोट आपलेच असतात. 150 कोटीची इमारत तयार होती, काचा कोण फोडल्या? कोपऱ्यात थुकलं कोण? सार्वजनिक शौचालयामध्ये पिंपळाचं पान काढून अलीकून तू होणावून पलीकडून अख्ख्या गावाचं नाव काढलं कोण? हे केलं कोण? म्हणून विनंती एकच आहे बाबा की पहिले लेकराला ती नैतिकता शिकवा की मला या देशासाठी काही देणं लागते. हे तुमचं काम आहे. इथं बसलेल्या माता माऊल्यांनाही विनंती आहे, 60 वर्षाचा विषय, लय मोठ्या भाषणा बिसण्यानं काही धतुरा फरक पडत नाही. लय आमच्या अगोदर लय 30 मार्कांनी येऊन बोलून गेले. ह्या ज्ञानेश्वर महाराजापासून लोक परिवर्तन करायला काही केलं सुधारणा नाही, काही नाही. हे ऐकलं त्याचं काम आहे म्हणते बोलायचं. नाही 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 नाही, यांचा इशेच खलास आहे. माझं म्हणणं आहे बाबा, चाललाय जिंतूरला गंगाखेडचा रस्ता विचारायचा नाही, मी या मताच आहे. त्यामुळे हे मरो काही हो, आपलं आपण काम करा, ते हेच त्यानं काम करा. मी तर म्हणतो आणखी 21 वर्ष इंग्रज पाहिजे होते. मला जर त्याचा नंबर भेटला मी त्याला डबल बोलितो. नाही नाही, ते शिवायच ते आपली भाषा वेगळी, मराठवाड्यात आहेत ना. पण अलीकडून परभणी जिल्ह्यात म्हणलं कसं आहे, प्रेमाची भाषा आहे. त्याला माहिती आहे ना, मी जवळ आहे त्याच्या. हां, हे तुम्हाला काही बोलू शकतील, मला बोलल्यावर त्याला माहिती उद्या डबल पुन्हा सर इथे येऊ शकतील. आणि परभणी म्हणलं तर असं पॅटर्न, परभणी हिंगोली म्हणजे लय मोठं नाही, सारखं सुद्धा नाही. धुळबी तुमच्या इकडे, आमच्या इकडे बी आहे.
लय मोठा बदल आहे का? कारण काय माहिती, भाषेत पॅटर्न असतो. कारण आपण संभाजीनगरच्या पुढे समजा पुण्याकडे निघलो आणि जर ट्रेनमध्ये जागा असेल तर ते जे पुण्याकडलं असतं ते किती भारी बोलतंय. मला थोडं या ठिकाणी ॲडजस्ट होईल का? मला थोडीशी जागा मिळेल का? प्लीज हॅव अ सीट. आणि ते छत्रपती संभाजीनगरकडून इकडे परभणीकडे निघू द्या बरं. याकडं होय. याकडं होय. ते म्हणलं नाही, मग मित्राला ट्रेन कधी बापाची आहे का? यानं टाकलेला रुमाल यानं खिशात घातला आणि घरी आणला. ही मेंटॅलिटी आहे, विशेष खलास आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की मायबापाचं पहिलं काम आहे बाबा की तुमच्या लेकराकडे वैयक्तिक तुमचं लक्ष असू द्या. बालूला नेता व्हायचंय, हा कार्यक्रम इंदोरीकर सारखा असते. बालूला नेता व्हायचंय, नेता होय. पण ज्या ज्या लोक तुला नेता होय म्हणाले तेच आपला कार्यक्रम ठोकणारे असतात. हे बी लक्षात घे. टाळ्या अशा मरेल वाजवायच्या नाही. तुमच्या भावकीत कोणी मेलंय का? जोरात टाळ्या वाजवा. बाया हो, जिनं बी टाळी वाजवली नाही माझी जीभ काळी. रात्री झोपेत तुला सौम्य अटॅक येणार. जोरात टाळ्या वाजवा. एकदा बालूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एकदा विचार मंचावर बसले आमचे दादा आहेत, लक्ष्मण दादा आहेत. आम्ही कसं आलो आमचं आम्हाला माहिती आहे, कितीच्या स्पीडनं आलो आमचं आम्हाला माहिती आहे. कळलं का? मी गावात गेलो, लग्न झालं 8:30 वाजता. लग्न झालं की एक पोरगं म्हणलं सर मी लागलेलो आहे, आई वडील आलेत, मग चला सत्कार करू. पोरं दलिंदर एकान लगेच गुलाबाची बॅग आणली. पहिला कार्यक्रम महा. इच्छा असते बाबा आपल्याला राजकारणातला दलिंदर गुलाल न पडण्यापेक्षा गोरगरीब लेकरांचं कल्याण होऊन पडलेला गुलाल आपल्यासाठी लय मोठा आहे. तोच गुलाल आपल्या अंगावर पडावा हीच अपेक्षा आहे. कारण आपल्याला काय कुठल्या पार्टीचा रुमाल घ्यायचा नाही, कुठल्या एखाद्या नेत्याचा प्रचार करायचा नाही. आपलं जे चालू आहे ते नंबर 1 चालू आहे. आणि लक्ष्मण दादा आम्हाला नेहमी टोचत असतात, तू गावाकडे काय झक मारायला चालला, तू कशाला चालला, तू होतं चालायला बरोबर चल दे. पण मी रविराज भाऊ म्हणलं बाबा आम्हाला राजकारणात जायचं तर तुमच्यासारख्या लोकांच्या मागे आम्ही राहू. करा जरा पदवीधर बिदवीधरची तयारी करा, बाकी आम्ही आहेत. कारण हे इंस्टाग्रामवर युट्यूबवर बोलण्यापेक्षा सभागृहात बोललं ना तेव्हा, कारण काय होतं AC गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणून फायदा नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागतंय. मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात. आता इथं बसलेले शेतकऱ्यावर एवढं छान बोलले ते. नोकरी लागल्यावर तुझी बायको घेऊन समजा तू कळमनुरी हिंगोलीला गेला आणि तिथे एखादा शेतकरी मेथीची जुडी विकत असेल आणि तुझ्या बायकोला त्या बायकोने विचारलं समजा त्या भाजीपाल्यावाल्याला मेथीची जुडी केवढ्या आली आणि ते म्हणलं 10ला आणि तुझी बायको 5ला म्हणली का, पहिले तिच्या कानाखाली टाकायची हिंमत ठेव, म्हणजे तू भारी आहे. आपल्याने आपल्या लोकांना मोठं करा, पहिले आपण त्याचा भाव करू नका. पहिलं आपलं एक उत्तरदायित्व आहे. सरकार तर ठोकायलाच बसलं. हे पहा, सरकारमध्ये असो का विरोधी पार्टीत असो सर्व सारखेच आहेत. आपल्या मराठवाड्यात गाजलेला आकडा आहे 12. बाकीचे पुढचे पर्याय मी लावणार नाही. राजकारण कुठलंही घ्या ते 12च. आपण त्याच्यावर बोलायचं नाही. आणि मी प्रत्यक्ष कधीच बोलत नसतो. आपलं काम क्लास घेणे, लेकरं शिकवणे. आणि पोरांनाही विनंती करतो की बाबा राजकारणाच्या नादी लागा, तात्पर्य कोणत्याही नेत्यासोबत राहा, पण खऱ्या अर्थानं तुमचं कल्याण होत असेल तर ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तो एक काम आहे, साहेबांना शब्द दिला तर त्यांनी तो पाळला पाहिजे, त्यानेच आपला कार्यक्रम ठोकू नये. साहेब डेंजर असतात, तुला बी हो म्हणतात, दुसऱ्या बी हो म्हणतात. ही बी रियालिटी आहे. म्हणजे सांगा, आणि तुम्ही बी म्हणजे कारण आहे बाबा, आपल्या गावातलं पोरगं एखादं मोठं झालं तर त्यानं काही केलं पाहिजे. पण ते करत असताना पहिल्यांदा आपण काय करतो, नेहमी डायलॉग घालतो की नेते लोकांनी हे केलं, ते लोकांनी हे केलं. पण लक्षात घ्या, जेव्हा इलेक्शन होतं का त्या इलेक्शनमध्ये 2च नावं तुमच्या लक्षात असतात, पैशावाली. बाकी ग्रामीण भागातला गोरगरिबातला कोणतंही पोरग उभं राहू दे, तुमचं नावही माहीत राहील. आता मला मी तुम्हाला जर विचारलं तुमचा हे गाव कोणत्या विधानसभा मतदारसंघात येते, वसमत, राजूभाई वगैरे तुमचे आमदार आहेत, बरोबर आहेत ना. आणि दुसऱ्या नंबरला कोण होते, शिवाजीराव, बरोबर का, दांडेगावकर. आता मला सांगा उभे किती होते, त्याच्यातलं गोरगरिबाचं एखादं तर पोरग असेल त्याचे खायच्या मध्ये असतील उभं राहिलं, त्याचं नाव तरी तुमच्या लक्षात आहे का. तर ही दुनिया पैशावाल्यासमोर झुकती.
हे इथं बोलबच्चन भाषण काही धतुरा परिवर्तन होत नाही. नंतर संध्याकाळी ज्याने वाटले का सकाळी त्याचंच बटन तू दाबतो. काही काही एवढे पेतेत त्याला बटन दिसत नाही, दुसऱ्याला सांगावं लागतं हे दाब. हे तर काही काही नमुने. म्हणून विनंती एकच आहे बाबा, मायबापांना ही विनंती आहे की मनमुराद जगा, व्यसनापासून थोडं लांब राहा. म्हणजे मी डायरेक्ट म्हणणार नाही. आता काही काही सवय लागली, समजा अल्कोहोल हाणायची, 90 हाणायची, पटकन बंद केली, त्याच्यामुळे मी तू मरू शकतो. ते हृदयाला सवय लागली, मी कशाला म्हणा, यानं डायरेक्टच बंद नाही कर, थोडी थोडी कमी कर. क्वार्टर हाणतो 30 वर ये. हा म्हणजे मी कोण म्हणणार तुला बंद कर म्हणून. गव्हर्नमेंटनं दारू बंद करू द्या, मग हे म्हणता येईल आपल्याला की दारू पिऊ नको. म्हणजे प्यायला हे कारखान्याला टॅक्स भेटायला गव्हर्नमेंटला, प्यायचा अधिकार पण कोणाचा करावला पण याचा. तू पिये, मला स्टोर पिये देवान तुला डबल ताकद देऊ. पुढच्या वर्षी मी बालूच्या वाढदिवसाला येऊ, पण तू इथं नसो. एवढी ताकद तुला दारू प्यासाठी देवान देऊ. विनंती एकच आहे मायबापांना सर्वांना की बाबा कार्यक्रम खूप लांबलेला आहे, मी जास्त वेळ तुमचं घेणार नाही. फक्त लेकरांना जरासं जातीपाती धर्माच्या पलीकडे न्या, ही गोष्ट विनंती. पोरांना एक आवर्जून गोष्ट सांगतो, रील स्टार होण्याच्या नादात स्वतःचं रिअल स्टार विसरसाल असं काम करू नका. कारण गोष्ट काय माहितीये का, दरवर्षी जयंती येते, महापुरुषावर आपण बोलतो, पण घेतलं काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि ज्याने ज्याने महापुरुष वाचले तीच लोक खऱ्या अर्थाने कुठतरी पुढे येतात. कुठली गोष्ट लक्षात घ्या, विचारमंच आहे, विचारमंचावर यायला सत्ता लागते. विचारमंचावर तुम्हाला बसायचं सत्ता लागते. सत्ता प्रत्येकाच्या नशिबात येत नाही भाऊ. विचारमंचावर सत्ता नसेल तर दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. मालमत्ता तर तू काय रेतीचं ट्रॅक्टर चालवणार का? हा, लोकांच्या मुंढ्या मोडणार, काय करणार? नाहीये. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा. समाधानाची झोप कधी येते माणसाला? मी लोकांना किती मदत केली आणि लोकांनी मला किती मदत केली. पण मी केलेली लोकांना मदत, लोकांनी मला केलेल्या मदतीपेक्षा जेव्हा यादी मोठी बनती का, तेव्हा समाधानाची माणसाला झोप लागत असते. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्यासाठी विनंती एकच आहे, बाय हो, सुनाला काही ताण देऊ नका. कळलं का? पहिले जुन्या काळात सासूचं वय झालं म्हणून सासू गचकायची, आता सून बी गचकायली. कोण कधी मरल सांगता येत नाही, बोलता बोलता गेला आहे का नाही, वांदेत सध्या. तर बाबा 50-60 वर्षाचा विषय, कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा, उद्योग करा, व्यवसाय करा, पैसे कमवा. व्हॅल्यू पैशाचीच आहे. समजा काँग्रेस आता स्प्लेंडर गाडीवर इथं आली असती, नाही असे डोळे चढत उभं राहिले असती आणि मी मोटिवेशन द्यालो, ऐकणार तू? नाही. ते व्हॅल्यू त्या गाडीचं आहेच. लोक 60,000 देतात, ते 20,000 फॉर्च्युनरचे आहेत. कळलं का? हे व्हॅल्यू आहेच. लोक तुम्हाला म्हणतील नाही पैशाला कोण विचारते, त्यानं कमवल्यावर डायला खान म्हणा. लोक डायला खानतील नाही, माणसाला माणुसकी जपली पाहिजे. माणुसकीला कोणी केलं विचारित नाही. याकडे पैसे तू इज्जत आहे. त्यामुळे उद्योग करा, व्यवसाय करा, जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा. ज्याच्याकडून आपलं काम बनतंय तिथं गोड बोला, काम करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही रियालिटी आहे. कारण काय, हे खाली मातीत का बसायचं आपण? काय गरज आहे? कशामुळे बसायचंय का? अरे विचारमंचावर बसायला सत्ता लागेल, नाही येणार आपल्या हातात. चला झाक मारू सोडून द्या. विचारमंचावर बसायला मालमत्ता लागेल, नाही कमवता येणार. पण विचारमंचावर सत्ता आणि मालमत्ता दोन्ही बी नसल्या ना, तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर बसता येते. विठ्ठल कांगणे त्याच्यामुळे तिथे, हे लक्षात घ्या. म्हणजे ती दोन्हीपैकी तिसरी गोष्ट आपल्याकडे असलीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथं बसता आलं पाहिजे. मी आवर्जून सांगेल, बालूलाही विनंती आहे, परिपूर्ण आढावा घेतल्याशिवाय बिनाकामी खर्च करू नको. आपल्या माग किती हे आपलंच आहे का? हा, सध्या लय मोठा डेंजर कार्यक्रम भाऊ. जगात तू किती भारी आहे ग्रामपंचायत उभं राहायला कळते. आपले दलिंदर किती डेंजर आहेत. सर्वात भारी निवडणूक म्हणलं की ग्रामपंचायत, सर्वात भारी. त्यामुळं विनंती एकच आहे, काय होतं माहिती आहे का, आजकाल आपल्याला पहिल्यापासून प्रस्थापितांच्या मागे फिरायची सवय लागलेली आहे आणि नवीन प्रस्थापित तयार व्हायला वेळ लागणार आहे. येणार आहे, तोही काळ येणार आहे, पण लगेच नाही. त्यामुळे आपलं काम आहे बाबा की समाजासाठी जे लेकरं बेजार होतात, जे लेकरं झटतात, आता वाढदिवस करणं हा उद्देश नाही.
त्याच्या काही मनात स्वप्न असतील, ते स्वप्न त्याचे पूर्ण व्हावे त्यासाठी तुमचं काम आहे साथ दिली पाहिजे. त्याची नैतिक कामाची जबाबदारी पहा, है ना. आणि त्यानं कोणाचा कार्यक्रम गावात ठोकला असेल तर त्याचाही कार्यक्रम ठोका, काही विषय नाही. पण त्यानं तुमचं चांगलं केलं असेल ना, तर तुमचं काम आहे गरीबाचं पोरगं म्हणून मागं उभं राहा. ही रियालिटी आहे, कळलं का. आणि मला ते सूत्रसंचालक बोलताना 2-4 वेळा विठ्ठल दादा म्हणले. मी दादा नाही, मी सरच बरं आहे. बरोबर, त्यानं म्हणू द्या. मी कोमात गेलो म्हणलं, मी दादा काही झालो है ना. मग हा कार्यक्रम नंबर 1 चालू आहे ना. बालू मला दादा म्हणतो, विषय नाही. हा, पण म्हणलं बाकीकडे मी दादा कसं काय झालो बाबा. हा, तर मायांनो, इथं बसलेल्या पुरुषांनो विनंती एकच करायलो, आपल्या लेकराला जरा या राजकारणाच्या वातावरणात आणू नका. मुकाटे आपलं बदन करायचं, संध्याकाळी 2000 घ्यायचे, मग रोडला पुन्हा मागायचे, ठीक आहे नाही. विनंती एक आहे की बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. लेकरं कोणाच्या संगतीत आहे ते पहा, लेकरं काय करतात ते पहा. गावागावात खेड्याखेड्यामध्ये मी पाहिलं की व्यसनाचं प्रमाण अतिशय वाढले, अतिशय प्रमाण वाढलेलं आहे. त्या व्यसनावर कसं कंट्रोल ठेवता येईल ते पहा. आणि त्यासाठी पहिलं काम मायबापाचं आहे की बाबा तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. पोराला बी विनंती आहे, हे तर बाजूला जवळ आहे ना, जवळ आहे ना. लय मोठा समाज सुधारण्याच्या नादी लागू नको. समाज काहीच सुधारणार नाही. समाज विवाद सुधारण्याच्या नादी लागू नको. पहिले तू ही एक नैतिक जबाबदारी, तू कधी घरी गेल्यावर 9च्या आत या माईला बापाला हे कधी म्हणलं एकदा आठव की आई जेवण झालंय का, तुला आजची भाजी आवडली का, बाबा तुम्ही जेवलात का, तब्येत बिबत बरोबर आहे का, हे तू या 1-2 वर्षात बापाच्या जवळ बसून कधी बोलला हे आठव. त्याला कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही. त्या जवळ गेला, 20 रुपये तुझ्याकडे उरले, झक मारू नको. कोणत्याच दलिनाला स्वच्छ चहा पिऊ नको. त्या 20 रुपयाचं एक सफरचंद घे, घरी ये, झक मारून पाण्यात धुई, बाजूला माईल बसव, बापाला बसव, 2 फोडी कर, दोघायला एक फोड खाऊ घाल. कारण न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी, कोण कधी जाईल सांगत नाही. सध्या अटॅकचं प्रमाण वाढले, पळणारे बी मरायलेत, न पळणारे बी मरायलेत, जिम मध्ये जाणारे बी मरायलेत, न जाणारे बी मरायलेत, पेणारे मरणत पण न पेणारे मरायलेत. कोरोनात एकाही दारू पेणार मेलं नाही, न पेणारेच गेले. याचे विषाणू दारू गायबच झाले, कोरोना जवळ आला नाही त्याच्या, हे का नाही. म्हणून लाईफचा भरोसा नाही, कोण कधी जाईल सांगता येत नाही. कळलं का. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. गावाकड खेड्याकड प्रेम प्रकरणातून, दारूच्या नशेतून, व्यसनामुळं आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मित्र या नात्याने एकच काम करा, जग बदलण्याच्या भानगडीत, समाज बदलण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसले, बाजूला उभं राहा, खांद्यावर हात ठेवा, ताण घेऊ नको, म्हणा मी त्यासोबत आहे, तो जगला पाहिजे. नंतर बॅनर लावून फायदा नाही, है ना. चिठ्ठी ना कोई संदेश, न जाने कोणसा देश, कोणी केलं विचारत नाही. तो मेला, तू किती बोंबडला, किती रडला, किती आठवण काढली, नो मॅटर. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी मैयत पे मातम कर हो दोस्तों, मरने वालों को कहां पता ये रोने वाला कौन है. हे तुमचं काम आहे. तो मेल्यावर तुम्ही रडून फायदा नाही. पोरं तुम्ही किती लेत रे, तू किती ले, एवढ्या रात्री काय आला इथं, तो काम काय होतं इथं, उभा आहे. तो बाप मा इथेच आहे का, ते घरी येत, तू इथे जाताना तुझ्या पाय पाडायचे. मला काय पिढी सुधारणार आहे. 5वी 6वीचं लेकरू रात्रीच्या 11 वाजल्यावर बाहेर असेल, ही मेंटॅलिटी बदलणं काळाची गरज आहे. ही रियालिटी लक्षात घ्या. किती लेवलला तुझं आहे, हे तू रे उभा आहे, 4थी ले ना, 9चा पाडा मग टाळ्या वाजा सर्वांनी. तू किती रे बाजूचा, 4थीला, 8चा पाडा म्हणून. अर्धाई 80. 10वी पास किती आहे तुमच्या गावात, एक बी नाही. काका तुमच्या बाजूला तू किती रे,
अरे कितीले हा उठवायची गरज कितीले शाळेतच नाही मास्तर मेला काय हा काय झालं हे तुम्हाला आवर्जून सांगतो हे काही करा पोरण मायबापाला विनंती एकच आहे बाबा मी इथं आलोय मी आवर्जून सांगतो तुम्हाला मी उद्याचा माझा 26 नोव्हेंबर म्हणजे उद्या 26 एप्रिल उद्याचा वाशिमचा काहीतरी खेड्या कुठतरी तालुका प्लेसच्या जवळपास कुठतरी गाव आहे तिथला कार्यक्रम आहे मी ठरवलं 1 तारखेपासून 15 तारखेला विमानतळाचा 2025ला घेतलेला कार्यक्रम आहे मी ठरवलं की आता पुन्हा कुठं स्टेजवर दिसायचं नाही माझे काही ठरलेले प्रोटोकॉल ठरवत असतो मी म्हणजे स्टेजवर दिसायचं नाही याचा अर्थ का आपण कितीही बोलवचन दिलं त्याचा परिणाम होत नाही आपण जे काम हातात घेतलं तेच घडूया आपलं काम हे लेकरांना शिकवणं भाषणाचं काम जर ठरलं तर तुम्हाला माहिती आहे मी 1 तास बोलायचे मोजून 60,000 घेत असतो बालूकून नाही घेणार ते भाऊ आहे ना पण 1 तास बोलायचे मोजून 60 घेत असतो 59 बी नाही 59,999 बी नाही तू पुण्यतिथीला बोलो जयंतीला बोलो कशाला बी बोलो मी 60च घेणार तू वास्तुशांतील बी मला भेट द्यानीस ती तरी 60 घेणार का तुमच्या वेळेचीही लोकांनी कदर केली पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या तुमच्या वेळेची लोकांनी कदर केली पाहिजे ज्याला गरज आहे ते बोलल न बोलणं आपलं काम भाषणबाजीवर नाही ना की बाबा नाही मी भाषण ठोकल्यावरच आपलं घर चालणार आहे आपण हातात मार्कर घेतला बोर्डवर लिहिलं बटकन पैसा येणार आहे तिकडे लय बरोबर कार्यक्रम चालू आहे आपला त्यामुळं मी तुमच्या पालक या नात्याने एवढीच विनंती करतो की मी 60,000 रुपये घेत असतो पण इथं बसलेलं एखादं लेकरू आहे आणि तुम्हाला वाटलं बाबा याला शिकताना अडचणी आली मायबापा नाहीत बिंदास त्याला परभणीत घेऊन या त्याचं खाणं पिणं राहणं कपडे नोकरी लागेपर्यंत कांगणे सर एकटेच करणार 1 रुपया देऊ नका त्याचा ही चळवळ सध्या कामाची आहे आपल्या घराचं चरित्र बदलण्यासाठी प्रभावी माध्यम फक्त आणि फक्त शिक्षण आहे त्याच्याकडे लक्ष द्या कळलं का हे जे मोठे टोनगे आहेत का यायला महापुरुषांचे विचार सांगून फायदा नाही याच्यातले नाही म्हणलं तरी 10% तरी 90 हाणलेले शब्द द्या इथं 10% तरी आणि कोणतीही पेव द्या त्याला काहीच होईना पुन्हा काहीच होईना हे का नाही विनंती आहे की त्यासाठी मायबापाला तुमचा मुलगा म्हणून एकच विनंती करालो की पोरांना हे शिकवा की बाळांनो आपल्या घरातल्या भिंतीवर बापाचा फोटो लागला तर तो बाप पुन्हा खाली येऊन कधीच आपल्या पाठीवर शबासकी देत नाही जिवंतपणे आपल्या बापाचा पाठीवर हात पडला पाहिजे ती शबासकी तुम्ही मिळवली पाहिजे तुमच्या डोक्यात एका गोष्टीचा राग आला पाहिजे की आम्ही बालू नागरेच्या वाढदिवसाला गेलो त्या ठिकाणी गादीवर काही लोक बसले होते पण साला महाबाप जमिनीवर मातीवर बसला होता मी काय झक मारायची तर मारेल या गावातून तिकडे कुठं काळं पांढरं करेल 5-10 वर्षाला येईल पण कुठलं तरी एक काम करेल की ज्या कामामुळं त्याच ठिकाणी महाबाप स्टेजवर बसलेला असेल आणि मी खाली बसलेला असेल याचा राग तुम्हाला आला पाहिजे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं सत्ता मालमत्ता आणि बुद्धिमत्ता ह्याच्या बाहेर तुम्हाला आसमान से डबका खजूर पे लटकन घर का न घाटका कोणी कुत्रं विचारत नाही कोणीच विचारत नाही 3 गोष्टी तुमच्याकडे पॉवरफुल लागलच आणि राहिली गोष्ट द्वेष टीका टिप्पणी ताण बिन काही घेऊ नका किती बेजार झाले तुम्ही काही नाही मी तुम्हाला काय म्हणलं कोण कधी जाईल सांगता येत नाही माणसाचं मरण्याचं प्रमाण वाढले अटॅकचं प्रमाण वाढले ECG करा चेकअप करा तरी चालले है ना असं काही नाही म्हणजे ग्राउंडला जात नाही म्हणून मेला नाही ग्राउंडवर पळता पळता बी मेला जिम मध्ये डंबेल बोकांडीवर घेतला आणि तिथंच मेला म्हणली कोण कधी जाईल काही सांगता येते का है ना न जाने कौन सी मुलाकात आखिर होगी कांगणे सर इथं बोलायले हे कांगणे सरचं शेवटचं भाषण होऊ शकते मी माझ्यावर काय घेऊ तुमचं शेवटचं ऐकणं होऊ शकते सर काय गुत्त घेतलं काय कार्यक्रम तुमचा बी आटवू शकते कुठे गेलता काँग्रेसच्या भाषणाला जोरात अटॅकाला गेला म्हणले लगेच बॅनर बालूचं काढलं याचं तिथं आणि ते सण लय भारी असतात याचे सण बापा पुण्य मोदन ह्याचा 10-13 लोक जेवणात पण एवढा दलिंदर हे का नाही
नाही, विनंती एकच आहे. बायांना बी सांगालो, सासूच्या पहिले सून बी जाऊ शकते. झाडायला गेली, कमरात लचक आली, गेली म्हणली, हे की नाही. कोण कधी जाईल काय सांगता येते का? फक्त मायबापांना विनंती आहे की बाबा, मी प्रत्येक भाषणात एक वाक्य सांगालो, संविधानिक अधिकार जरी असेल तर आवर्जून अलीकडं गव्हर्नमेंटनं शिक्षकाने विद्यार्थ्याला मारू नये असा जी आर काढलाय. शिक्षकाने मारणं तलाम तर विद्यार्थ्याकडे डोळे वटारून पाहू नये असा पण जी आर काढलाय. तेलंगणाचा व्हिडिओ होता, एक पोरग मास्तराला मारते है ना, एक पोरग मास्तराला मारतं. इथं कोणी मास्तर असेल तर त्यांनाही विनंती आहे, तुमचं आणि पोराचं नातं कधीच दोस्ताचं असू शकत नाही. मास्तर हा कधीच विद्यार्थ्याचा दोस्त नाही, त्याचा दराराच असला पाहिजे. कळलं का? दराराच. आपण दिसलो तर कोमात गेलं पाहिजे, कोमात. माझ्या वर्गात मी हसवल्याशिवाय त्याच्यात धमक होत नाही असायची. मी तानात दिसलो ते तानातच असलं पाहिजे. माझी मेंटॅलिटी डेंजर आहे. मी रिअली एक गोष्ट सांगतो, आईची शपथ आहे. 3 दिवसापूर्वी माझ्या इथं जालन्यामधून एक पालक आलाय. जालन्यामधून पालक आल्याच्या नंतर ऍडमिशन करायचं म्हणला. सर, मी पहिल्यांदा ऍडमिशन करताना पोराचे केस पाहत असतो. अलीकडे आहेत ना छिद्रे चाळे बाया, हो तुम्हाला बाबासाहेबांना दिलेले, आमच्या एवढं तुम्हाला बी दिलं नाही. आमचे पोरं जाणून बुजून तुमची बराबरी करायली. तुम्ही कानात बाळी घालेत, हे दलिंदर भावाळीत बाळी घालेलीत. तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. आता इथं ह्या ज्या महिला बसल्या, ह्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळं. बाई इथं काही बसली असती, हो बाई इथं बसली असती का? मला सांगा, कॉमन गोष्ट आहे. बाबासाहेबांना आमच्यापेक्षा तुम्हाला लय दिलं. एक साधं उदाहरण आहे, मला सांगा, जीन्स पॅन्ट कोणाची होती रे? आमची. आता कोण घालले? महिला मंडळ. आमची धमक आहे. काऊन? कलम 21, जगण्याचा अधिकार तुमच्या शैलीनुसार. टी शर्ट कोणाचं होतं? आपलं. कोण घालले? महिला म्हणजे बाया नाही. कोण घालले? हा, सन्मान करण बाया, बायान बुवा. हा, मग हो दे खरात बाबा. खरात ना मला शाप दिला आतून, माझ्यावर